नमस्कार, वैष्णवीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मंडळी, उद्यापासून श्रावण सुरू होणार आहे. तर म्हटलं श्रावणाची सुरुवात काही गोडाधोडापासूनच बनवावी. तर त्याच्यासाठी आजची रेसिपी म्हणजेच कलाकंद आज आपण बनवणार आहोत, ज्याला आपण मिल्क केक असंही म्हणतो. तर त्याच्यासाठीची रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा, ज्यासाठी मी काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे, जेणेकरून आपली ही रेसिपी चुकणार नाही. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. तर चला बघूया आजची रेसिपी. आता इथे मी 1.5 लिटर दूध घेतलेलं आहे. हे मी सायसोबत घेणार आहे. तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही घेऊ शकता. आता दूध टाकल्यानंतर यामध्ये मी लगेच साखर टाकून घेणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे आपल्याला ही रेसिपी फुल फ्लेमवरच बनवायची आहे, जेणेकरून हे पटपट आणि साधारणतः या रेसिपीसाठी 1.5 तास तरी लागतोच. त्यानंतर यामध्ये मी 2 चमचे साजूक तूप घातलेलं आहे. साजूक तुपामुळे कलाकंदचा फ्लेवर अतिशय छान येतो आणि ज्याच्यामुळे चवही जास्त वाढते. आता याला सारखं हलवत राहायचं आहे. मंडळी, यानंतर मी तुम्हाला एक महत्त्वाची टिप सांगणार आहे. आता या ठिकाणी मी घेणार आहे 1.5 लिंबाचा रस. आता हा रस आपल्याला डायरेक्टली ह्याच्यामध्ये टाकायचा नाही आहे, जेणेकरून पनीरसारखा याचा गोळा झाला नाही पाहिजे. थोडं थोडं शिंपडायचं आहे, जेणेकरून याचे दाणे दाणे साईडला होतील आणि आपला कलाकंद एकदम छान बनेल. या प्रकारे मी लिंबाचा रस असा शिंपडून घेत आहे. जसे तुम्हाला आवश्यकता पडेल तसं शिंपडत राहायचं आहे आणि याला छान हलवत राहायचं आहे. खायला अतिशय स्वादिष्ट आणि मस्त अशी रेसिपी आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. एकदम विकतच्या कलाकंदासारखीच होते. हे बघा, आता ह्याचे दाणे दाणे साईडला व्हायला याची सुरुवात झालेली आहे. मस्त अशी रेसिपी आहे. स्वीटमध्ये तर माझा सर्वात आवडतीचा हा पदार्थ आहे, त्यामुळे मी हा प्रयोग करून बघितला. आता यानंतर मी यामध्ये पुन्हा 1 चमचा साजूक तूप घालणार आहे. याचं पूर्ण पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे. आता हे बघा, बऱ्यापैकी याचं पाणी, दुधामधलं पाणी आटलेलं आहे आणि याचं मस्त असं मिश्रण तयार व्हायला लागलेलं आहे. डागू नये म्हणून सारखं हलवत राहायचं आहे. हे सर्वांनी लक्षात घ्या, कारण आपली फ्लेम फुल आहे. त्यानंतर एका भांड्यामध्ये मी खाली साजूक तूप लावून घेतलेलं आहे, जेणेकरून आपलं कलाकंद त्याला चिटकणार नाही. हे बघा, खूप मस्त असा सुगंध येतो याचा. आता हे पूर्णपणे तयार झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला तूप लावलेल्या भांड्यामध्ये याला टाकून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सर्व त्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. दिसतानीच खूप छान दिसतंय. आता याला छान सेट करून घ्यायचं आहे. मस्त अशी रेसिपी आहे. एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली ते. हे बघा, आपलं मस्त कलाकंद तयार झालेला आहे. आता याला सेट होण्यासाठी 5 ते 6 तास मी इथे ठेवलेलं होतं. हे बघा, मस्त अशी आपली रेसिपी तयार झालेली आहे. एकदम ज्युसी ज्युसी दिसते, अतिशय छान. तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.
हे बघा, आपली रेसिपी तयार झालेली आहे आणि दिसतानाही खूप छान दिसते. एकदम विकतच्या कलाकंदसारखं हे दिसत आहे. अतिशय छान आणि टेस्टही खूप छान झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. थँक यू फॉर वॉचिंग.